मंडळी, गेल्या काही दिवसांपासून राजकारणात केवळ उद्धव ठाकरे यांचा पक्ष कशा पद्धतीने फुटत चालला आहे यावर चर्चा सुरू आहे. तसा ठाकरेंचा पक्ष 2022 पासून फुटायला सुरुवात झाली. मात्र त्याची मुहूर्तमेढ ही 2019 साली ठाकरेंनी जेव्हा महाविकास आघाडी तयार केली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापासूनच सुरू झाली, असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण तेव्हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय न पटलेल्या आमदारांनीच वेगळा मार्ग निवडत भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. किंबहुना 2022 पासून किती नेते उद्धव ठाकरेंना सोडून गेले आहेत आणि केवळ विरोधी गटात बसण्याची किंमत ही उद्धव ठाकरेंना कशी मोजावी लागत आहे यावर कधी विचार केला आहे का? हाच विचार आज आपण करणार आहोत. कारण उद्धव ठाकरे यांचा पक्ष नेते सोडून जाणं हा केवळ योगायोग नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती सुद्धा आहे. हीच वेळ बाळासाहेब ठाकरेंवर सुद्धा आली होती. ती नेमकी कशी? शिंदेचं वर्चस्व कसं वाढत गेलं याचाच सविस्तर आढावा आजच्या या विश्लेषणातून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. मंडळी, 2022 महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडलं त्यानं अनेक दशकांपासूनची शिवसेनेची रचना अक्षरशः बदलून टाकली. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 आमदारांसह बंड पुकारलं. त्यानंतर अनेक खासदारांनीही त्यांना साथ दिली. या एका निर्णयामुळं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात भाजप शिंदे सरकार सत्तेत आलं. त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक राजकीय टप्पा पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. शिंदे गटानं फक्त सत्ता मिळवली नाही, तर संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी सातत्यानं भर दिला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं 9 खासदार निवडून आणले. त्यामुळे अनेकांना वाटलं होतं की पक्ष अजूनही लढाऊ स्थितीत आहे. पण त्यानंतर काही महिन्यातच चित्र बदलायला सुरुवात झाली. 6 खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे, हिंगोलीचे नागेश आष्टीकर, वाशिमचे संजय देशमुख, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि अशा अनेक नावांनी राजकीय चर्चांना वेग दिला. या सर्वांनी विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. विरोधकांनी मात्र हा केवळ विकासाचा मुद्दा नसून सत्तेचं आकर्षण असल्याचा आरोप केला. राजाभाऊ वाजे यांच्या बाबतीतही चर्चा रंगल्या, पण त्यांनी पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा संदेश दिला. याच काळात एक वेगळीच घटना घडली. आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. हा केवळ एका नेत्याचा पक्षप्रवेश नव्हता, कारण यामुळे ठाकरे गटातील निष्ठावंतांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यांच्यात काही तासातच अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. त्यातच शिंदे गटाकडून अनेक आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी संपर्कात असल्याचे दावे केले जाऊ लागले. त्यामुळे आता पुढचा राजकीय धक्का कोणता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण हा प्रवास फक्त 2022 पासून सुरू झालेला नाही. शिवसेनेचा इतिहास पाहिला तर मोठी बंड ही या पक्षासाठी नवी गोष्ट नाही. 1991 साली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर गणेश नाईक, नारायण राणे यांनीही वेगळा मार्ग स्वीकारला. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला. मात्र त्या प्रत्येक वेळी बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व आणि संघटन यामुळे पक्ष पुन्हा उभा राहिला. त्यामुळे इतिहास सांगतो की शिवसेनेला धक्के नवीन नाहीत. पण आजचा प्रश्न जरा वेगळा आहे, कारण यावेळी केवळ नेते गेले नाहीत, तर पक्षाचं नाव, चिन्ह आणि मोठा संघटनात्मक भागही वेगळा झाला आहे. 2019 हा या संपूर्ण कथेतला आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबतची युती तुटली आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. हा निर्णय अनेकांच्या मते राजकीय गरज होती, तर विरोधकांच्या मते विचारधारेपासून दूर जाण्याची सुरुवात होती. याच निर्णयाचा उल्लेख पुढे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी बंडाचं प्रमुख कारण म्हणून केला. उदय सामंत, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, प्रदीप जयस्वाल, अर्जुन खोतकर यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं. म्हणजेच 2019 मध्ये घडलेल्या निर्णयाचे राजकीय पडसाद हे 2022 मध्ये स्पष्टपणे दिसून आले. आता इथे इतिहासाची तुलना सुरू होते. 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्या काळात शिवसेनेवर काँग्रेसच्या जवळ गेल्याची टीका झाली. पुढे निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे फटके बसले. मुंबई महानगरपालिकेतील ताकद कमी झाली. शिवाजी पार्कवरील सभेत बाळासाहेबांनी भावनिक वातावरण राजीनाम्याची घोषणा देखील केली होती. नंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला आणि संघटना पुन्हा उभी केली. काही वर्षांनी त्यांनी काँग्रेसपासून पूर्णपणे अंतर ठेवत हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला आणि पुढे भाजपसोबतची युती महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरली. आज उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही अशीच तुलना केली जाते. 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर झालेलं सरकार स्थापन केल्यानंतर सुरू झालेला संघर्ष अजूनही संपलेला नाही. अर्थात दोन्ही काळातील परिस्थिती पूर्णपणे सारखी आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण एक साम्य आहे ते नक्की दिसतं. दोन्ही वेळा काँग्रेसच्या सोबत राजकीय समीकरणानंतर शिवसेनेत मोठे अंतर्गत बदल घडले. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती हा मुद्दा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. कारण इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा शिवसेना काँग्रेससोबत उभी राहिली तेव्हा तेव्हा शिवसेना खाली झाली. दरम्यान शिंदे गटानं केवळ आमदार
आणि खासदारांपुरतं राजकारण मर्यादित ठेवलं नाही. मुंबई महापालिकेतील अनेक नगरसेवक, जिल्हाप्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक संघटनांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केलं. अनेक ठिकाणी नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक हा या संघर्षाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. कारण शिवसेनेची खरी राजकीय ताकद ही नेहमीच मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक संघटनांमध्ये राहिली आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे शांत नाहीत. फुटलेल्या खासदारांच्या विरोधात त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची मागणी केली आहे. संजय राऊत आणि अनिल देसाई यांनीही यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. पक्षाची संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी मेळावे, सभा आणि कार्यकर्त्यांशी संवाद यावर भर दिला जात आहे. म्हणजेच हा संघर्ष आता केवळ विधानसभेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो न्यायालय, निवडणूक आयोग, संसद, संघटना आणि जनतेच्या मनापर्यंत पोहोचला आहे. आजच्या घडीला सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की पुढची काही वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कोण ठरवणार? शिंदे गटाचं वाढतं संघटनात्मक वर्चस्व कायम राहणार का? की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नव्यानं संघटना उभी करून राजकीय पुनरागमन करतील? कारण निवडणुकीत मिळणारे निकाल आणि संघटनेची ताकद या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज सर्वात मोठं आव्हान निवडणूक जिंकण्यापेक्षा पक्षातील निष्ठा टिकवण्याचा आहे. आणि म्हणूनच हा संपूर्ण संघर्ष केवळ दोन नेत्यांमधील वाद नाही, हा महाराष्ट्रातील शिवसेनेच्या मूळ वारशावर, नेतृत्वावर आणि भविष्यातील राजकीय केंद्रबिंदू कोण ठरणार यावरचा संघर्ष आहे. 2029 पर्यंत या संघर्षात अजून किती वळणं येतील, आणखी किती चेहरे बदलतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाचं पारडं जड होईल याचं उत्तर आज कोणाकडेच नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, 2022 सुरू झालेला हा राजकीय प्रवास अजून संपलेला नाही. उलट खरी लढाई कदाचित आता सुरू होत आहे. तुमच्यामध्ये 2022 नंतर शिवसेनेत झालेल्या फुटीचं सर्वात मोठं कारण काय होतं? विचारधारा, सत्ता की नेतृत्व? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.